10वी-12वी परीक्षार्थ्यांच्या मदतीसाठी रायडर्स सज्ज. 10वी व 12वीच्या परीक्षांच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना वेळेत परीक्षा केंद्रावर पोहोचता यावे यासाठी माननीय पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे आणि सह आयुक्त डॉक्टर ज्ञानेश्वर चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे शहर वाहतूक विभागाकडून विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. परीक्षेच्या दिवशी उशीर होणे, वाहन बिघाड, वाहतूक कोंडी आदी कारणांमुळे अडचणी सापडलेल्या विद्यार्थ्यांच्या मदतीला वाहतूक पोलीस सज्ज झाले आहेत. त्यानुसार रस्त्यांवर 54 रायडर्स तैनात केले असून ट्रॅफिक कंट्रोल व्हॉट्सअप क्रमांक व ट्रॅफिक कंट्रोल हेल्पलाईनसह 18 वाहतूक युनिटमध्ये संपर्क साधण्यासाठी हेल्पलाईन क्रमांक जारी केले आहेत. तरी परीक्षेला पोहोचण्यात रस्त्यावर अडचणी उद्भवल्यास वाहतूक पोलिसांच्या हेल्पलाईनवर संपर्क करावा, असे आवाहन वाहतूक उप आयुक्त पंकज शिरसाट यांनी केले आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक 10वी आणि उच्च माध्यमिक 12वी शालांत प्रमाणपत्र परीक्षा अनुक्रमे 10 फेब्रुवारी आणि 20 फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. या परीक्षांकरिता ठाणे पोलीस आयुक्तालयातील 1 ते 5 परिमंडळात इयत्ता 12वीची एकूण 126 केंद्रे तर इयत्ता 10वीची एकूण 223 केंद्रे आहेत. या परीक्षा केंद्रावर परीक्षेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना रस्त्यांवर कोणत्याही कारणामुळे अडचण उद्भवल्यास 54 रायडर्स सज्ज ठेवले आहेत. याकरिता विद्यार्थी अथवा पालकांनी वाहतूक विभागाच्या ट्रॅफिक कंट्रोल हेल्पलाईन क्रमांक 8286300300 व 8286400400 तसेच ट्रॅफिक कंट्रोल व्हॉट्सअप क्रमांक 70003866 आणि 18 वाहतूक युनिटमध्येही हेल्पलाईन क्रमांक उपलब्ध केले आहेत. याशिवाय नियंत्रण कक्षातही 3 वाहने सज्ज करण्यात आली आहेत. परीक्षा काळात रस्त्यांवरील अडचणी संबंधित माहिती मिळताच वाहतूक पोलिसांकडून तातडीने घटनास्थळी पोहोचून वाहतुकीतील अडथळे दूर करीत विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर सुरक्षितपणे पोहोचण्यासाठी मदत केली जाणार आहे. ही सुविधा केवळ परीक्षा कालावधीसाठी उपलब्ध आहे. परीक्षा कालावधीत पालकांनी तसेच नागरिकांनीही या उपक्रमास सहकार्य करावे, असे आवाहन वाहतूक विभागाच्या वतीने उप आयुक्त पंकज शिरसाट यांनी केले आहे. मागच्या वर्षी आपलं पहिलं वर्ष होतं या उपक्रमासाठी. ठाणे आयुक्तालयात बऱ्याच ठिकाणी मोठे मोठे प्रोजेक्ट चालू आहेत. मेट्रो असेल, समृद्धी महामार्ग असेल, मर्जिंगचं काम असेल, विविध ब्रिजेस बंद केलेले आहेत, त्याचं डेव्हलपमेंटचं काम चालू आहे. तर या ठिकाणी बऱ्याच मोठ्या प्रमाणात आपल्याला वाहतूक कोंडीचा सामोरे जावं लागतं. त्याचा त्रास विद्यार्थ्यांना होऊ नये यासाठी आपण पूर्ण क्षमतेने आपला एक्स्ट्रा मॅनपॉवरही आपण टाकत आहोत. तरी पण त्याच्यासाठी स्पेशलाइज एक 54 रायडर्सची नेमणूक आपण केलेली आहे की प्रत्येक विभागात 3 रायडर्स जे असतील त्यांना आपण अलर्ट मोडवर परीक्षा केंद्रावर पोहोचवण्यासाठी ठेवलेला आहे. ज्याच्यात कॉल येतील आणि त्याच्यात संबंधित विद्यार्थी किंवा पालक त्याचं लोकेशन शेअर करतील, लाईव्ह लोकेशन. त्या लाईव्ह लोकेशनवर आपले अंमलदार अधिकारी पोहोचतील आणि त्याला तिथनं त्याच्या परीक्षा केंद्रापर्यंत सुरक्षित आणि वेळेत पोहोचवतील. तर किती रायडर्स 54 रायडर्स आहेत. 18 वाहतूक विभागामधले 54 रायडर्सची आपण नेमणूक केली. गरज भासल्यास तसंही आपण त्याची नेमणूक करण्याचा विचार आहोत, पण आपल्याकडे महिला अंमलदार त्या संख्येने नाहीत. त्याच्यामुळे थोडंसं ते होईल की नाही याच्याबाबत साशंक नाही. सर, अवजड वाहनांसाठी काय? अवजड वाहनांसाठी आपण स्ट्रिक्टली त्यावेळेस पीक पिरियड्समध्ये त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करत आहोत. आज जर आलेच तर त्यांच्यावर त्याप्रमाणे कायदेशीर कारवाई करण्यात. हे ठाणे आयुक्तालयापर्यंत आहे की फक्त ठाणे सिटीपर्यंत? पूर्ण ठाणे आयुक्तालयात म्हणजे ठाणा, बदलापूर, अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण, डोंबिवली, इव्हन भिवंडी. काय आव्हान कराल? विद्यार्थ्यांना आवाहन करेल की आपण वेळेत घरातनं निघा आणि वेळेत पोहोचा. रस्त्यामध्ये जाताना पहिले गुगल मॅप्स वर एकदा आपण आपलं त्याच्यावर घराच्या बाहेर पडताना गुगल मॅप्स बघून त्याच्यानुसार आपण आपला कालावधी जो आहे पोहोचण्याचा तो ठरवावा आणि त्यानुसार कारवाई.